इयत्ता 9वी तुकडी ड आणि क सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर नंबर 9 इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नीड ऑफ आवर observe garbage collected in dustbin of our classroom and make list of various method in this. Discuss with our teachers how these material can be properly disposed of. Can we do the same with the garbage generated in our house? Think about कचरा व्यवस्थापन काळाची गरज. तुमच्या वर्गातील कचऱ्याच्या डब्यात जमा झालेल्या कचऱ्याचे निरीक्षण करून त्यात कोणकोणते पदार्थ आहेत याची यादी करा व या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावता येईल याबाबत शिक्षकाची चर्चा करा. आपल्या घरच्या कचऱ्याबाबत कसं करता येईल याचा विचार करा. What is main difference between we see in the two picture alongside? What should we do permanently maintenance the conditions? See that picture B. Many waste material are generated through the various daily human activities. This is called as solid waste. If these waste material are properly disposed of, they can be valuable source of energy. Currently, solid waste is a serious worldwide problem as in case both water, soil pollution. Soil waste is also serious problem from point of views of economic growth, environmental degradation and health. It poses a serious threat nature and human habit because of air, water and pollution. In case मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा असे म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली असून यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत. घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीनं मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळं हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन निसर्ग मानवी अधिवासाला धोका निर्माण झालेला आहे. घनकचऱ्याची निर्मिती प्रतिदिन म्हणजे राज्यातील प्रमुख महानगरामध्ये निर्माण होणारा घनकचरा पुढील प्रमाणे
आहे. मुंबई सुमारे 5,000 टन, पुणे सुमारे 1,700 टन, नागपूर सुमारे 900 टन. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीचं एक महत्त्वाचे कारण होतं ते म्हणजे आरोग्य घनकचरा व्यवस्थापन होय. त्यामुळं साचलेला घनकचरा हा विविध आपत्तीचं प्रमुख कारण होतं. गार्बेज प्रोडक्शन per day, solid waste generated in the main metro cities of the state is approximately as follows: Mumbai 5,000 ton, Pune 700 ton, Nagpur 900 ton. On 26 July 2005, a serious flood calamity has occurred in Mumbai. Impure solid waste management was one of main reasons behind that calamity. This we see that accumulated of solid waste can be lead to various calamities. Make a survey of building or area where you live. Categorize garbage as degradable and not degradable waste. Approximately how much waste solid waste is generated in a week. Make a list of factors responsible for it. तुम्ही जिथे राहता त्या इमारतीचं किंवा परिसराचं सर्वेक्षण करा. नष्ट होणारा व नष्ट न होणारा असे कचऱ्याचे वर्गीकरण करा. साधारणपणे एका आठवड्यात किती प्रमाणात घनकचरा साठत आहे यासाठी कारणीभूत घटकाची यादी तयार करा. दैनंदिन जीवनात आपण अनेक पदार्थाचा वस्तूचा वापर करत असतो. आपल्या वापरात आलेल्या या पदार्थाच्या वस्तूचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यातील काही टाकाऊ पदार्थ असतात तर काही पुनर्वापर करणं योग्य असतात. परंतु त्याचा योग्य विनिमय केला नाही तर त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होतात. We make use of many material and article in our daily life. They are of different kind. Some of them reusable, but other have to be discarded. However, they are not properly disposed of it affect the environmental adversely. Read the following table carefully. What do
You notice classification, source, domestic domestic wastage, waste food, proper paper, uh, plastic paper, plastic bags, vegetable wastage, fruit, skin, glass and sheet, material, article, etc. वर घरगुती कचरा, स्वयंपाकघरातील वाया गेलेलं अन्न, टाकाऊ कागद, प्लॅस्टिक कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, भाज्याचे देठ, फळाच्या साली, पत्र्याच्या वस्तू, काचेच्या वस्तू इत्यादी घरगुती कचरा निर्माण होतो. इंडस्ट्रियल वेस्ट, केमिकल, पिगमेंट, स्लेज, ॲश, मटेरियल etc. औद्योगिक कचरा, रसायन, रंग, राळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू इत्यादी. hazardous waste, chemical generated in various industries, radioactive material, urine and dung, pesticide, remains of various chemical and fertilizer. धोकादायक कचरा, विविध उद्योगधंद्यातून निर्माण होणारी रसायनं, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके, रोगकारक पदार्थ इत्यादी. फार्म गार्डन वेस्ट, लीव्ज, फ्लावर, branches of tree, crop residue like straw, animal urine and drugs, pesticide, remains of various chemical and fertilizer, झाडाची पाने, फुले, फांद्या, शेतातील पिकाचे अवशेष जसं कडब्याचे बुडके, जनावराचे मलमूत्र, कीटकनाशके, विविध रसायने व खते यांचे अवशेष. इलेक्ट्रॉनिक वेस्टेज, नॉन फंक्शनल, TV सेट, सेल फोन, म्युझिक सिस्टीम, कॉम्प्युटर अँड देअर पार्ट. इलेक्ट्रॉनिक कचरा, खराब झालेले टेलिव्हिजन संच, मोबाईल फोन, म्युझिक सिस्टीम, संगणक व त्याचे भाग. बायोलॉजिकल वेस्टेज, बँडेज, ड्रेसिंग, ग्रोज, निडल, सलाईन बॉटल, मेडिसिन बॉटल, टेस्ट ट्यूब, बॉडी पार्ट, ब्लड फ्रॉम क्लिनिक, हॉस्पिटल, ब्लड बँक अँड लॅबोरेटरीज. जैवविविध कचरा, दवाखाने, हॉस्पिटल, रक्तपेढ्या व प्रयोगशाळांमधून टाकलेले बँडेज, ड्रेसिंग, कापूस, हातमोजे, सुया, अवयवाचे भाग, रक्त, सलाईनच्या बाटल्या, औषधं, जुन्या औषधाच्या बाटल्या, परीक्षा नळ्या इत्यादी. Airborne waste generated through household, industries and large commercial and industrial
cement, carry bag, glass, metal, piece and rod, thread, rubber, proper can from shop, vegetable and need market, structuring waste, शहरी व नागरी कचरा, घरगुती औद्योगिक व व्यापारी उद्योगाद्वारे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ, दुकानी, भाजी मार्केट, मटण मार्केट इत्यादीमधील कॅरी बॅग, काच, धातूचे तुकडे, सळई, धागे, रबर, कागद, डबे, इमारतीच्या बांधकामाचे टाकाऊ पदार्थ इत्यादी. रेडिओॲक्टिव्ह वेस्ट, रेडिओॲक्टिव्ह मटेरियल लाईक स्टोटियम-10, सिरिलियम 141, बेरिलियम 140 and heavy waste generated from atomic energy plant. Uranium mine, atomic research center, nuclear weapons testing site, आण्विक कचरा, अणुविद्युत केंद्र, युरेनियमच्या खाणी, अणुसंशोधन केंद्र, आण्विक अस्त्र चाचणीची ठिकाणं, येथून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सारी पदार्थ, उदाहरणार्थ टॅशियम 90, सिरियम 141, बेरिलियम 140 या प्रक्रियेतून बाहेर सोडलेले जड पाणी. मिनिंग वॉटर रिमेन्स हेवी मेटल लाईक लेड, आर्सेनिक, कॅन्डियम etc फ्रॉम माइन, खनिज कचरा, खाणीतून निघालेले शिसे, आर्सेनिक, कॅन्डियम अशा जड वस्तूचे अवयव. बायोलॉजिकल biodegradable wastage, this type of wastage is easy degradable by microbes. It mainly included kitchen waste, spoiled food, fruit, vegetable, ash, soil, dung, part of plant. This wastage is mainly of organic type and it also called as wet solid waste, wet garbage. If it is carefully decomposed, we can get component and fuel of good quality from it. Such biofuel projects have been started in many cities. विघटनशील कचरा, या प्रकारच्या कचऱ्याचं विघटन सूक्ष्मजीवामार्फत सहज होते. यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरातील कचरा, खराब अन्न, फळे, भाज्या, माती, राख, शेण, झाडाचे भाग इत्यादी. हा कचरा मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असून यालाच आपण ओला घन कचरा म्हणतो. काळजीपूर्वक विघटन करून आपणास त्यापासून उत्तम खत, इंधन मिळते. अनेक शहरात अशा प्रकारचे जैव प्रकल्प सुरू आहेत. non-degradable wastage, this type of wastage is not easily degradable because required a very long period of time and use of various techniques. It include plastic, metal, other similar material. This type of wastage is also called as dry solid waste or dry gravel.
अविघटनशील कचरा या प्रकारच्या कचऱ्याचं सहजरित्या विघटन होत नाही, कारण त्यांच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो. शिवाय विविध प्रकारच्या तंत्राचा वापर करावा लागतो. प्लॅस्टिक, धातू यासारख्या पदार्थाचा समावेश होतो. अशा प्रकारच्या कचऱ्याला घनकचरा